श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर वर्ष 2026मध्ये अधिक मास हा आलेला आहे. 17 मे ते 15 जून दरम्यान हा अधिक मास असणार आहे. आता ह्या अधिक मासात आपण प्रत्येकजण यथाशक्ती उपासना, सेवा, आराधना, पारायणे, व्रतवैकल्य हे करणार आहोत आणि करतही आहोत. जसं की आपल्याला माहितीच आहे, प्रत्येक परिवाराची एक कुलदेवता असते. ती कुलदेवता ही त्या त्या परिवाराची आईच असते. अधिक मासात आपण भगवान विष्णूंची सेवा तर करतच आहोत, परंतु आपल्या कुलदेवतेची देखील ह्या अधिक मासात उपासना करणे तेवढेच आवश्यक आहे. कुलदेवता ही आपल्या परिवाराचे रक्षणकर्ता असते. जेव्हा जेव्हा परिवारातील एखादी व्यक्ती अडचणीत सापडते, परिवारावर एखादे संकट ओढावते, तेव्हा ही कुलदेवता त्या त्या परिवाराचे संकटापासून रक्षण करते. आपण शारदीय आणि चैत्र नवरात्रीत तर कुलदेवतेची सेवा उपासना करतच असतो, परंतु जी कुलदेवता वेळोवेळी आपल्या कुटुंबाचे रक्षण करते, जेव्हा जेव्हा आपण संकटाच्या काळात तिला हाक देतो, तेव्हा ती आपल्या हाकेला धावून येते. मग ह्या कुलदेवतेचा आपण वेळोवेळी मानपान हा करायलाच हवा. आपण तिची वेळच्या वेळी सेवा उपासना ही करायलाच हवी. तर आता कुलदेवीची किंवा कुलदेवतेची सेवा मानपान ह्या अधिक मासात करायचा कसा हे आपण पाहूया. तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे. ओटी तुम्ही कुलदेवतेच्या जर तुमच्या घराजवळ किंवा कुठेही जर कुलदेवतेचे मंदिर असेल तर तिथे जाऊन, किंवा तुम्ही घरच्या घरी देखील तुमच्या कुलदेवतेची ओटी ही भरू शकता. आपल्या प्रत्येकाच्या देवघरात हे आपल्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो किंवा मूर्ती हे काही ना काही असते. जर ह्यापैकी काही नसेल तर तुमच्याकडे तुमच्या देवघरात जर लक्ष्मी मातेचा किंवा कुठल्याही देवीचा फोटो असेल तर तुम्ही तिच्यापुढे देखील ही ओटी भरू शकतात. म्हणजेच काय की थोडक्यात तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा मान सन्मान हा करायचा आहे. ओटीमध्ये तुम्ही हिरवे केशरी पातळ म्हणजेच काठपदर साडी, खण म्हणजेच ब्लाऊज पीस, बांगड्या, नारळ, मंगळसूत्र, हळदी कुंकू, 5 फळे, विडा, तांदूळ, खारीक, खोबरे, बदाम, हळकुंड, सुपारी, दक्षिणा, सुवासिनीच्या शृंगाराच्या वस्तू ठेवून ओटी ही भरायची आहे. ही ओटी तुम्ही या अधिक मासातल्या कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी भरू शकतात. जर शक्य असेल तर अधिक मासातील दर मंगळवारी आणि शुक्रवारी कुलदेवतेची तुम्ही घरच्या घरी ओटी भरा. पण नाही शक्य तर ह्या संपूर्ण अधिक मासात किमान एकदा तरी कुलदेवतेची ओटी ही अवश्य भरा. तसेच तुम्ही दर मंगळवारी आणि शुक्रवारी तुमच्या कुलदेवतेच्या मंत्राचा जप करा. जर मंत्र माहिती नसेल तर फक्त 99 मंत्र, जो की ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ह्या मंत्राचा जप करा. तसेच ह्या अधिक मासात तुम्ही दर मंगळवारी आणि शुक्रवारी कुलदेवतेच्या मंत्रजापासोबतच श्री सुक्तम किंवा श्री महालक्ष्मी अष्टक किंवा कनकधारा स्तोत्र किंवा दुर्ग सप्तशती किंवा देवी महात्म्याचे देखील पठण हे अवश्य करा. ह्यापैकी काहीच पठण करणे शक्यच नसेल तर निदान 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठण हे दर मंगळवारी आणि शुक्रवारी आवर्जून करा. त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर संपूर्ण अधिक मासात तुमच्या कुलदेवतेवर कुंकुमार्चनची सेवा ही अवश्य करा. पण नाही दररोज तर निदान ह्या अधिक मासात एकदा तरी कुंकुमार्चनची सेवा ही अवश्य करा. कुंकुमार्चन म्हणजे काय आणि ही सेवा कशी करायची ह्याची सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड आधीच केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ संपूर्ण बघा. तर ह्या सर्वांपैकी तुम्हाला जे जे करणे शक्य होईल ते तुम्ही तुमच्या कुलदेवतेसाठी ह्या अधिक मासात आवर्जून करा. तिच्या आशीर्वादाने तुमच्या घराची सर्व बाजूने भरभराट होईल. तर हीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.